नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटनेच्या पुढच्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण असा टॉपिक शिकणार आहोत जो शक्यतो तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये सापडणार नाही, खास करून एमपीएससीच्या, तो आहे प्रादेशिक व्यापार करारनामा किंवा रिजनल ट्रेडिंग अरेंजमेंट। थोडक्यात युरोपियन युनियनची स्थापना कशी झाली किंवा युरोपियन युनियनचं वरती आपल्याला युरोपियन युनियन दिसतं, मात्र युरोपियन युनियन नेमकं काय आहे, इकॉनॉमिक्सच्या कोणत्या स्ट्रक्चरमध्ये बसतं, आंतरराष्ट्रीय संस्था, नॅशनल संस्था काय कशामध्ये बसतं आणि नेमकी त्याची स्थापना कोणत्या बेसिसवर आणि कशी झाली हे आपण पाहणार आहोत। तर त्याच्या अगोदर आपण हा जो सिलेबस आहे, आपल्या सिलेबसमधला रिजनल ट्रेडिंग अरेंजमेंट किंवा याला आपण मराठीमध्ये म्हणतो प्रादेशिक व्यापार करारनामा, तर हा नेमका काय पाहूया। थोडक्यात काय तर ते लक्षात ठेवा, कोणत्याही ठिकाणी एखादी संस्था, काही देशांचा गट हा युरोपियन युनियन सारखा होण्यासाठी याला काही टप्प्यांमधनं जावं लागतं। त्यातला सगळ्यात पहिला टप्पा आहे मोस्ट फेवर्ड नेशन स्टेट। मी आता काय करतो तुम्हाला एक एक समजावून सांगतो। इथं चार्ट आहे, थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं पण तरी लक्षात घ्या। आता समजा इमॅजिन करा हे WTOचे सर्व सदस्य राष्ट्र आहेत, हे WTOचे सर्व सदस्य राष्ट्र आहेत। आपण एक जस्ट एक्झाम्पल घेऊया, एक नॉमिनल नावापुरतं। हा जो गोल आहे, सर्कल आहे, हे सर्वच्या सर्व काय आहेत, हे सर्व WTOचे सदस्य आहेत। या ठिकाणी काढलेले डॉट्स काय WTOचे सदस्य आहेत। मी एकदम पहिल्या दिवशी तुम्हाला शिकवलं होतं की WTOचा मुख्य उद्देश आहे मुक्त व्यापार व्यवस्था स्थापन करणे। मात्र मुक्त व्यापार व्यवस्था स्थापन करणं हा फक्त दुसरा किंवा तिसरा टप्पा आहे। ॲक्च्युली याचा उद्देश आहे हे पूर्ण जग एक सिंगल मार्केट कन्वर्ट करणं, सिंगल व्यापार व्यवस्था स्थापन करणं, कोणत्याही प्रकारचे टॅरिफ किंवा नॉन टॅरिफ बॅरियर्स, अडथळे न ठेवता एक सर्वसमावेशक असणारं एक मार्केट क्रिएट करणं हे WTOचं मुख्य उद्देश आहे। आता आपण पाहायची सुरुवात कशी होते, मी कंटिन्युअस स्लाइड वर खाली करत राहील त्यामुळे तुम्हाला कळत राहील। हे सर्व WTOचे सदस्य राष्ट्र आहेत। मग यामध्ये काय आपण समजा इमॅजिन करूया, हे 5 राष्ट्र आहेत, 1 2 3 4 आणि समजा हे 5वं राष्ट्र आहे। हे जे 5 राष्ट्र आहेत हे एकमेकांच्या फिजिकली खूप जास्त जवळ आहे आणि या 5 राष्ट्रांचं एकमेकांसोबत पटतं सुद्धा, 5 राष्ट्र त्यांचं एकमेकांसोबत पटतं सुद्धा। आता यांना सगळ्यात मेन गोष्ट काय लक्षात ठेवा, परकीय व्यापारामध्ये सर्वात मोठा खर्च कोणता असतो तर तो असतो तुमच्या ट्रान्सपोर्टेशनचा, लॉजिस्टिकचा खर्च। एका एस्टिमेटनुसार 70% खर्च हा ट्रान्सपोर्टेशनचा असतो। हे वस्तूनुसार बदलतं पण तरी लक्षात ठेवा, परकीय व्यापारामध्ये जो मेजॉरिटी खर्च आहे हा कशाचा असतो तर हा असतो तुमच्या लॉजिस्टिकचा, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असतो। मग या ठिकाणी मुद्दा काय आहे, हे सर्व सदस्य राष्ट्र एकमेकांच्या जवळ असल्यामुळं या सदस्य राष्ट्रांनी जर एकमेकांसोबत व्यापार केला तर या व्यापारामध्ये त्यांना फायदा होणार आहे। का? कारण या ठिकाणावरनं एखादी वस्तू इथं विकायची झाली तर त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचं अंतर वाढतं, खर्च वाढतो, वस्तू महाग होते आणि मग या देशामधील कंझ्युमर ती वस्तू विकत घेत नाही। त्यामुळे इथं काय आहे, या जवळ असणाऱ्या सदस्य राष्ट्रांनी यांचं स्वतःचा एक क्लोज व्यापाराचा ग्रुप क्रिएट करावा असं WTOचं स्वतःचं म्हणणं आहे, ज्याला आपण ट्रेडिंग ब्लॉक, व्यापाराचा गट असं म्हणतो। याचे खूप सगळे एक्झाम्पल्स मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितले होते, जसं की साफ्टा, साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया, नाफ्टा, नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड एरिया, युरोपियन युनियन, मर्कोसर आणि अँडियन कम्युनिटी या दोनही दक्षिण अमेरिकेतील आहेत, इकोवास, इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स, बरोबर आहे। हे सगळं काय आहे, या प्रकारचे रिजनल ट्रेडिंग ब्लॉक्स आहेत। म्हणजे क्षेत्रीय एरियामध्ये स्वतःचा व्यापार सोपा व्हावा, खर्च कमी व्हावा आणि आम्हाला या व्यापारामधून फायदा मिळत राहावा यासाठी काम करणारे हे महत्त्वाचे व्यापाराचे घटक आहेत, महत्त्वाचे व्यापाराचे ब्लॉक्स आहेत। आता इथं नियम काय आहे, सगळ्यात पहिला टप्पा काय आहे तर सर्वात पहिला टप्पा आहे WTOच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी एकमेकांना मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा द्यावा। मी तुम्हाला मागं सुद्धा सांगितलं होतं, मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे या ठिकाणी माझं सर्वात जवळचा, सर्वात आवडता राष्ट्र असा याचा अर्थ होत नाही। मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे WTOच्या हे सर्व जे सदस्य राष्ट्र आहेत या सर्व सदस्य राष्ट्रांनी एकमेकांसोबत व्यापार करताना कोणत्याही प्रकारचा अवाजवी, इरॅशनल भेदभाव करता कामा नये। थोडाफार टॅक्सेसमध्ये फरक असेल, थोडेफार बदल असतीलही, मात्र अवाजवी, इरॅशनल असं भेदभाव करता कामा नये व सर्व सदस्य राष्ट्रांनी एकमेकांसोबत व्यापार करत असताना सर्वांना समान ट्रीटमेंट द्यावी, इक्वल वागणूक द्यावी, म्हणजे याला आपण मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस असं म्हणतो। सो WTOच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी एकमेकांना मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा द्यावा, हा पहिला पायरी आहे।
यामध्ये मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं, भारताने पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा दिलेला आहे, मात्र पाकिस्तानने हा दर्जा भारताला दिलेला नाहीये. पाकिस्तानने त्यावेळी भारताला NDMAचं स्टेटस दिलेलं आहे, मोस्ट फेवर्ड नेशन MFN स्टेटस दिलेलं नाहीये. मोस्ट फेवर्ड नेशन आणि NDMA दोन्हीचा अर्थ सेम होतो, फक्त पाकिस्तानला भारताला मोस्ट फेवर्ड नेशन म्हणायचं नाहीये, तेव्हा त्यांनी त्याऐवजी शब्द वापरलेला आहे NDMA, म्हणजे नॉन डिस्क्रिमिनेटरी मार्केट ॲक्सेस. म्हणजे काय, नॉन डिस्क्रिमिनेटरी मार्केट ॲक्सेसचा दर्जा पाकिस्ताननं भारताला दिलेला आहे. आता त्यानंतरचा पुढचा टप्पा काय, आता या सगळ्या सदस्य राष्ट्रांनी काय केलंय, एकमेकांना भेदभावरहित दर्जा दिलेला आहे. आता पुढचा टप्पा काय आहे, तर पुढचा टप्पा आहे, इथं पहा, लक्ष द्या, पुढचा टप्पा आहे PTA. PTA म्हणजे काय, प्रिफरन्शियल ट्रेडिंग अरेंजमेंट. प्रिफरन्शियल, आता इथं आपण समजून घ्या. समजा तुम्हाला 100 रुपयात एक पेन आणि 100 रुपयात दुसरा पेन, दोन्ही पेन दिले. एका पेनचा कलर व्हाईट आहे, एका पेनचा कलर ब्लॅक आहे, दोन्ही पेन सेम आहेत. तर तुम्ही कोणता पेन प्रिफर कराल, म्हणजे तुम्ही कोणत्या पेनला चॉईस द्याल, प्रिफर करणं. समजा तुम्ही व्हाईट कलरचा पेन घेतला, तर व्हाईट कलरचा पेन तुम्ही का प्रिफर करतात, कारण तुमचा आवडता कलर आहे. तुम्ही काय केलं, त्या कलरला सवलत दिली, बरोबर आहे. याला म्हणायचं प्रिफरन्शियल ट्रेडिंग अरेंजमेंट. आता टेक्निकल भाषेमध्ये याचा अर्थ काय होतो, तर पहा, MFN मध्ये काय होतं, या सर्व सदस्य राष्ट्रांनी एकमेकांसोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता व्यापार करावा. याचा पुढचा टप्पा आहे PTA. इथं मी एक एक टप्पा लिहित चालतो. इथं सगळ्यात पहिला आहे MFN, त्यानंतर पुढचं आता येते काय, PTA. PTA म्हणजे प्रिफरन्शियल ट्रेडिंग अरेंजमेंट. आता PTA मध्ये काय असणार आहे, या ग्रुपमधले हे जे सदस्य राष्ट्र आहेत, या ग्रुपमधल्या सदस्य राष्ट्रांनी या ग्रुपमध्ये व्यापार करताना एकमेकांना प्रिफरन्स द्यावा, एकमेकांना सवलत द्यावी या ग्रुपच्या बाहेरच्या राष्ट्रांपेक्षा. म्हणजे जर समजा हा A नावाचा देश आहे आणि A नावाच्या देशानं जर इकडनं राईस इम्पोर्ट केला, राईस, तर या राईसवर तो काय करेल, समजा 10% टॅक्स लावल, सॉरी, तो राईसवर काय करेल, 10% टॅक्स लावल. आणि सेम A नावाच्या देशानं जर समजा इथं D आहे, D कडनं राईस घेतला, तर यावर तो फक्त किती, 5% टॅक्स लावल. इथं 10% टॅक्स लावल, या ठिकाणी 5% टॅक्स लावल. म्हणजे मला सांगा, या ठिकाणी A नी राईसचा व्यापार करताना कुणाला प्रिफरन्स दिला, D ला दिला. D ला का दिला, कारण D हा त्यांच्या ग्रुपचा सदस्य आहे, D हा त्यांच्या क्षेत्रीय व्यापार करारनाम्याचा सदस्य आहे. यामुळे इथं काय होतं, या ग्रुपमधील सदस्य राष्ट्रांनी एकमेकांसोबत व्यापार करत असताना ग्रुपच्या बाहेरील सदस्य राष्ट्रांच्या तुलनेमध्ये एकमेकांना प्रिफरन्स द्यावा, एकमेकांना सवलत द्यावी, म्हणजे प्रिफरन्शियल ट्रेडिंग अरेंजमेंट, PTA. PTA नंतर पुढची स्टेज आहे FTA. FTA म्हणजे काय, फ्री ट्रेडिंग अरेंजमेंट. आता फ्री ट्रेडिंग अरेंजमेंट मध्ये काय असेल, तर पहा, हे इंटरेस्टिंग आहे. सॉरी, A आणि हा देश आहे. आता फ्री ट्रेडिंग अरेंजमेंट मध्ये काय असेल, या ग्रुपमधल्या सदस्य राष्ट्रांनी एकमेकांसोबत व्यापार करताना जे टॅक्सेसचे रेट आहेत हे 0 करावे किंवा अत्यंत कमी करावे. ऍक्च्युअली 0 कुणीही करत नाही, मात्र काय करावे, अत्यंत कमी करावे ॲज कम्पेअर टू ग्रुपच्या बाहेरील राष्ट्र. मला सांगा, या ठिकाणी जर समजा हा A, हा B, हा C, D आणि E हे 5 राष्ट्र आहेत आणि यांना एकमेकांसोबत व्यापार करताना जर प्रिफरन्स मिळत असेल, तर ही लोक ग्रुपच्या बाहेर व्यापार करतील का आतमध्ये करतील, आतमध्ये करतील. टॅक्सेसचा बेनिफिट मिळतोय, एकमेकांना फायदा होतोय. हा PTA झाला, प्रिफरन्शियल ट्रेडिंग अरेंजमेंट. पुढचा टप्पा FTA. FTA मध्ये काय असणार आहे, FTA मध्ये हा सर्व जे सदस्य राष्ट्र आहेत हे एकमेकांसोबत व्यापार करताना टॅक्सेसचा रेट 0 करतील किंवा खूप कमी करतील, किंवा खूप सर्व वस्तू अशा असतील ज्यावर ते टॅक्सच लावणार नाहीत, त्या वस्तू टॅक्स फ्री करतील. मला सांगा, जर माझी वस्तू B मधनं A मध्ये जाताना जर टॅक्स फ्री होणार असेल, तर ऑब्व्हियसली मला फायदा आहे ना. ही टॅक्स फ्री झालेली वस्तू A मधील देशातील नागरिकांना स्वस्त वाटेल व ते सर्व लोक माझ्या देशातील वस्तू विकत घेतील, माझ्या वस्तूंचा एक्सपोर्ट वाढेल, माझं परकीय चलनाची कमाई वाढेल, मी विनाकारण बाहेर कुठेही न विकता इथलचा व्यापार चांगला करेल आणि त्यांच्या काही वस्तू विकत घेईल. याला म्हणायचं फ्री ट्रेडिंग अरेंजमेंट. पहा टप्पा, सगळ्यात पहिलं होतं MFN, हे झाल्यानंतर PTA, प्रिफरन्शियल ट्रेडिंग अरेंजमेंट. MFN मध्ये काय, सर्वांना समान दर्जा द्यायचा. थोडक्यात काय म्हणायचं की आम्ही तुमच्यासोबत व्यापार करायला तयार आहोत, व्यापाराला नकार द्यायचा नाही. मग इथं काय, PTA मध्ये आम्ही व्यापार करायला तयार आहोत, मात्र या व्यापारामध्ये जो ग्रुपमधले सदस्य राष्ट्र आहेत यांना आम्ही सवलत देऊ. इथं काय, सवलतीच्या पलीकडे जाऊन आम्ही तुमच्या जवळपास सगळे टॅक्सेस माफ करू आणि खूप सर्व अशा वस्तू आणि सेवांवर आम्ही टॅक्सच लावणार नाही.
याला म्हणायचं FTA, फ्री ट्रेडिंग अरेंजमेंट. याला म्हणायचं फ्री ट्रेडिंग अरेंजमेंट, FTA. सगळ्यात पहिलं होतं मोस्ट फेवर्ड नेशन, दुसरं होतं PTA, तिसरं होतं FTA, फ्री ट्रेडिंग अरेंजमेंट. आलं लक्षात? आता हे 3 झाले, MFN, त्यानंतर PTA, तिसरा आहे FTA. आता त्याच्या पुढचा टप्पा काय आहे तर पहा, पुढचा टप्पा काय आहे? पुढचा टप्पा आहे कस्टम्स युनियन. आता इथं काय होऊ शकतं बघा, लक्षात घ्या. आता समजा इथं बी हा जो देश आहे हा समजा पाकिस्तान सारखा वागू शकतो. मग बी काय करतो, स्वतःचा राईस एला विकतो आणि सोबत काय करतो, एचा स्वतःचा गहू आहे एचा, आणि एला काय करायचं, गहू ईला विकायचा आहे, सीला विकायचा आहे. तर बी काय करतो, त्याजवळ आणखीन हा एक राष्ट्र आहे झेड नावाचा देश आहे. बी झेड कडनं स्वस्तात गहू घेतो. समजा इथनं गहू 1 रुपये किलोनं घेतो आणि याचा गहू 4 रुपये किलोचा आहे, बरोबर आहे. बी झेड कडनं 1 रुपये किलोनं गहू घेतो आणि तो यांना विकतो. मग मला सांगा, या पर्टिक्युलर केसमध्ये जर समजा या सीला गहू इथं 4 रुपये किलोनं मिळतोय आणि इथं 2 रुपये किलोनं मिळतो, सी कुणाकडनं गहू घेईल, बी कडनं घेईल. मात्र मला सांगा, बीचा हा जो गहू आहे हा त्याच्या स्वतःच्या आतमधल्या ग्रुपचा आहे का त्याने बाहेरून घेऊन ग्रुपचा जो नियम तोडलाय. मग अशा वेळी काय होतं, अशा वेळी हे सर्व जे सदस्य राष्ट्र आहेत हे या बीवर बंधन घालतात की तू इकडनं गहू घे, मात्र गहू घेतल्यानंतर तू या गव्हामध्ये काय करायचं, व्हॅल्यू ॲडिशन करायचं. तू गहू विकायचा नाही, तू गव्हाचं कणिक विकलंस तर चालतं. गहू न विकता काय विकायचं, गव्हाची कणिक विकायचं, हे चालतं. तर या ठिकाणी काय झालं, हे सर्व सदस्य राष्ट्र आतमधले काय म्हणतात की आपल्या ग्रुपमध्ये आपण एकमेकांचे टॅक्सेस माफ केलेले आहेत, मात्र आपल्या ग्रुपमधल्या कोणत्याही सदस्य राष्ट्राला बाहेरच्या कोणासोबतही जर व्यापार करायचा असेल तर आपण सर्वांनी नियम घालून दिलेले जे टॅक्सेसचे रेट आहेत बाहेर व्यापार करताना, ते टॅक्सेसचे रेट फॉलो करावे लागतील. म्हणजे काय, हे ग्रुप काय ठरवतं, एक्सटर्नल कॉमन म्हणजे सर्वांना समान असणारी टॅरिफ म्हणजे टॅक्सेस पॉलिसी. म्हणजे या ग्रुपमधल्या सदस्य राष्ट्रांनी जर बाहेर व्यापार करायचा असेल तर या सर्वांनी एकमेकांसोबत बनवलेली नियमावली फॉलो करायची, जेणेकरून या ग्रुपमधील सदस्य राष्ट्रांना नुकसान होणार नाही. याला म्हणायचं एक्सटर्नल म्हणजे बाह्य, कॉमन समान टॅरिफ टॅक्सेस पॉलिसी. बाहेरच्या देशांसोबत व्यापार करत असताना आपल्या सर्वांची काय असावी, एक समान टॅक्सेशन पॉलिसी असावी, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही. याला म्हणायचं एक्सटर्नल कॉमन टॅरिफ पॉलिसी. क्लिअर राहील लक्षात? सो हे पुढचा टप्पा झाला, याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो कस्टम्स युनियन. पहिलं काय होतं MFN, दुसरं काय होतं PTA, तिसरं काय होतं FTA नंतर काय होतं कस्टम्स युनियन. कस्टम्स युनियन म्हणजे त्या ग्रुपमधल्या सदस्य राष्ट्रांनी एकमेकांसोबत व्यापार करताना टॅक्सेस 0 ठेवायचे, कमी ठेवायचे किंवा खूप कमी वस्तू आणि सेवांवर टॅक्स लावायचा. मात्र या ग्रुपमधल्या सदस्य राष्ट्रांना जर बाहेर व्यापार करायचा असेल तर बाहेर व्यापार करताना मात्र यांनी त्या सगळ्यांनी एकमेकांसाठी घालून दिलेली जी टॅक्सेसची पॉलिसी आहे, एक्सटर्नल कॉमन टॅरिफ पॉलिसी, ती फॉलो करायची, जेणेकरून आपल्या ग्रुपमधील कोणत्याही सदस्य राष्ट्राला नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायची. हे झालं कस्टम्स युनियन. कस्टम्स युनियन नंतर पुढचा टप्पा आहे कॉमन मार्केट. कॉमन मार्केटचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. कॉमन मार्केट म्हणजे काय तर लक्षात ठेवा, लेबर आणि कॅपिटलचा मुक्त वावर. लेबर आणि कॅपिटलचा मुक्त वावर काय होतं, याचा अर्थ लेबर आणि कॅपिटलचा मुक्त वावर. राहील लक्षात? याला म्हणायचं कॉमन मार्केट. म्हणजे काय, तुम्ही कधी दगडूशेठ गणपतीजवळ आलाय किंवा तुमच्या गावामध्ये पण हे बघितलं असेल, दगडूशेठ गणपतीच्या शेजारी एक बुधवार पेठ मजूर अड्डा आहे. सकाळी 8 वाजल्यापासून ते 9:30-10 वाजेपर्यंत खूप जास्त गर्दी असते. सगळीकडचे मजूर त्या ठिकाणी आलेले असतात. मग इथं समजा आपण एक इमॅजिन करूया, भारतामधला एक गुत्तेदार आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे. या कॉन्ट्रॅक्टर आला बुधवार पेठेत, त्याने त्याचं हेलिकॉप्टर उतरवलं, विमान उतरवलं, इमॅजिनरी कंडिशन. इथलचे 100 मजूर भरले, हे मजूर उडवले, कराचीच्या बंदरावर उतरले, कराचीमध्ये त्यांनी काम केलं, सगळं काम डागडुजी केली, त्यांना सगळं नीट केलं, काम केलं आणि काम करून ही लोक संध्याकाळी तो मुकादम तो कॉन्ट्रॅक्टर त्यांना घेऊन परत भारतामध्ये आला. मला सांगा या ठिकाणी काय झालं, लेबरचा फ्री फ्लो झाला की नाही. दुसऱ्या दिवशी त्याने हे सगळे मजूर उचलले आणि तो इंडोनेशियामध्ये यांना घेऊन गेला, त्या ठिकाणी त्याने काम केलं आणि तो परत वापस आला. आपण एक इमॅजिन करतोय, म्हणजे जेव्हा लेबर आणि कॅपिटलचा फ्री फ्लो असतो तेव्हा त्याला म्हणायचं
कॉमन मार्केट. कस्टम्स युनियन जेव्हा त्या ग्रुपमधील सदस्य राष्ट्र त्या ग्रुपच्या बाहेर व्यापार करताना सर्वांना घालून दिलेल्या नियमांचं टॅक्सेशन पॉलिसी फॉलो करण्यासाठी सांगतात, त्याला म्हणायचं कस्टम्स युनियन. व जेव्हा या देशांमध्ये या ग्रुपमधील हे जे ग्रुप आहे या ग्रुपमधील सदस्य राष्ट्र एकमेकांसोबत व्यापार करत असताना लेबरचा म्हणजे मजुरांचा आणि भांडवलाचा फ्री फ्लो असेल त्याला म्हणायचं कॉमन मार्केट. मग मला सांगा इथं अडचण काय होईल? हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा इथून उठणार आहे आणि हा कराचीमध्ये जाऊन काम करणार आहे. मग मला सांगा कराचीमध्ये काम करणारा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती याला डॉलरमध्ये पैसे देईल का? नाही. तो कशामध्ये देईल? पाकिस्तानी रुपयामध्ये देईल. आता पाकिस्तानी रुपया कुठं चालतो? पाकिस्तानमध्ये चालतो. भारतामध्ये चालतो का? नाही. मग या मजुरांनी काय करायचं? तर ही अडचण सोडविण्यासाठी कॉमन मार्केटच्या नंतरचा पुढचा टप्पा आहे मॉनिटरी युनियन. मॉनिटरी युनियन म्हणजे काय? तर हे सर्व जे सदस्य राष्ट्र आहेत या सर्व सदस्य राष्ट्रांची एकच करन्सी असणे, एकच चलन असणे. या सर्व सदस्य राष्ट्रांचं काय असणं? एकच करन्सी असणे, एकच चलन असणे. याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो मॉनिटरी युनियन. जसं की युरोपीय संघ, युरोपियन युनियन. युरोपियन युनियन ही एक मॉनिटरी युनियन आहे आणि ज्यांचं चलन आहे युरो. राहील लक्षात? मग त्यांनी प्रश्न सोडवला. मग एखाद्या व्यक्तीनं भारतात काम केलं, दुपारी पाकिस्तानला जाऊन काम केलं तरी काय होईल? त्याला तिथं पण रुपया मिळेल, इथं पण रुपया मिळेल, कारण दोघांची करन्सी काय आहे? सेम आहे. याला म्हणायचं मॉनिटरी युनियन. मग मला सांगा जर आपण या प्रकारची मॉनिटरी युनियन केली तर काय अडचण होईल? तर अडचण ही होईल की पाकिस्तान कामच करणार नाही. पाकिस्तान फक्त पैसे छापत बसेल. आपल्याला कळणार नाही ना कोण पैसे छापतंय कोण पैसे छापत नाही. कारण तुम्ही विचार करा 6 देशांचं, या ठिकाणी जे 5 देश मी दाखवलेत 1 2 3 4 5, या 5 देशांचं जर चलन एकच असेल तर कोणत्याही देशामधील केंद्रीय बँक कोणतेही चलन छापून टाकल आणि छापलेलं चलन कुणीही वापरेल, कुणी कामच करणार नाही. मॉनिटरी युनियन आपण का केली? लेबर आणि कॅपिटलचा फ्लो सोपा व्हावा म्हणून केली. मात्र यात नुकसान काय झालं? हे सर्व सदस्य राष्ट्र खूप सर्व चलन छापून त्या ठिकाणी चलनाचा काळाबाजार करू शकतात, चलनाचा गैरवापर करू शकतात, चलनवाढ होऊ शकते, चलनाचं मूल्य कमी होऊ शकते. या सर्व अडचणी होऊ शकतात. मग या सर्व अडचणी होऊ नये म्हणून पुढचा टप्पा काय आहे? तर पुढचा टप्पा आहे मॉनिटरी युनियन नंतर पुढचा टप्पा आहे इकॉनॉमिक युनियन. इकॉनॉमिक युनियन म्हणजे काय? तर इथं लक्षात ठेवा कॉमन मॉनिटरी पॉलिसी असणे. कॉमन मार्केट, लेबर आणि कॅपिटलचा फ्री फ्लो, मॉनिटरी युनियन, एकच चलन असणे आणि एकच चलनाचा अडचण सोडवण्यासाठी काय आहे? कॉमन मॉनिटरी पॉलिसी असणे. मी तुम्हाला मॉनिटरी पॉलिसी शिकवलेली आहे. आपली मॉनिटरी पॉलिसी कोण ठरवतं? भारताची मॉनिटरी पॉलिसी कमिटी ठरवते, ज्याचे अध्यक्ष RBIचे गव्हर्नर असतात आणि याची अंमलबजावणी सुद्धा कोण करतं? RBI करतं. म्हणजे इथं बेसिक मुद्दा काय आहे? कॉमन मॉनिटरी पॉलिसी असणं म्हणजे काय? तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या सर्व देशांची मिळून एक कॉमन सेंट्रल बँक असेल. या सर्वांची मिळून काय असेल? एक कॉमन सेंट्रल बँक असेल जी त्या ठिकाणी काय करेल? काम करेल. आलं लक्षात? एक कॉमन सेंट्रल बँक म्हणजे थोडक्यात जसं युरोपची आहे. युरोपची कोणती आहे? युरोपियन सेंट्रल बँक आहे. तर लक्षात ठेवा युरोपियन युनियन काय आहे? युरोपियन युनियन हे एक इकॉनॉमिक युनियन आहे. लक्षात ठेवा युरोपियन युनियन काय आहे? युरोपियन युनियन हे एक इकॉनॉमिक युनियन आहे. आलं लक्षात? म्हणजे त्या सदस्य राष्ट्रांसाठी सगळ्यांसाठी एकच कॉमन बँक असेल आणि मग ही जी एकच कॉमन बँक आहे या एकच कॉमन बँकेने त्यांच्या बँकांमध्ये पैसे किती असावे, CRR किती असावा, SLR किती असावा, महागाई किती असावी, त्यांचं इन्फ्लेशन कसं ठरवावं, ह्या सगळ्या गोष्टी ठरवण्यासाठी एक सिंगल बँक असेल. जसं युरोपियन युनियनसाठी युरोपियन सेंट्रल बँक आहे जी स्वतः हे सगळं ठरवते, जी स्वतः हे सगळं काय करते? ठरवते. तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इकॉनॉमिक युनियन. युरोपियन युनियन ही एक इकॉनॉमिक युनियन आहे, हे पक्क लक्षात ठेवा. युरोपियन युनियन ही एक इकॉनॉमिक युनियन आहे जे महत्त्वाचं आहे. राहील लक्षात? सो युरोपियन युनियन इथपर्यंत पोहोचलेले आहे की युरोपियन युनियन ही इकॉनॉमिक युनियन आहे. आता सगळ्यात पुढचा शेवटचा टप्पा आहे फिस्कल युनियन. मी तुम्हाला फिस्कल युनियन शिकवण्याच्या अगोदर मी तुम्हाला फिस्कल पॉलिसी म्हणजे काय शिकवलं होतं, आठवतो? फिस्कल पॉलिसी म्हणजे काय? कोणत्याही सरकारचं कमाईचं आणि खर्चाचं धोरण म्हणजे त्याला आपण त्या सरकारची फिस्कल पॉलिसी असं म्हणतो. कोणत्याही सरकारचं कमाईचं आणि खर्चाचं धोरण म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? फिस्कल पॉलिसी असं म्हणतो. फिस्कल पॉलिसी
मग या ठिकाणी फिस्कल युनियन म्हणजे काय, तर हे सर्व सदस्य राष्ट्रांचं कमाईचं आणि खर्चाचं एकत्रित धोरण यांचं या 4 देशांचं एक कॉमन सरकार असेल, या 5 देशांचं एक कॉमन सरकार असेल. हे कॉमन सरकार यांचं किती कमाई असावी, किती खर्च असावे सगळं ठरवल. हे प्रॅक्टिकली शक्य नाही, म्हणून सध्याच्या घडीला कोणत्याही देशांचं फिस्कल युनियन नाही. का मला सांगा, पाकिस्तानमधल्या एखाद्या मंत्र्यानं तुमच्या भारतामधल्या लोकांना हे करायला सांगितलं, तुम्हाला मान्य असेल का? भारतामधल्या व्यक्तींनी बांगलादेशमधल्या लोकांना काही करायला सांगितलं, मान्य असेल का? नाही. सो फिस्कल युनियन सध्या प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. सध्या आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत, इकॉनॉमिक युनियनपर्यंत पोहोचलेलो आहोत. युरोपियन युनियन ही एक इकॉनॉमिक युनियन आहे. आणि जेव्हा ही फिस्कल युनियन अस्तित्वामध्ये येईल त्यानंतर या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने अंमलामध्ये येतील. याला आपण काय म्हणतो, फिस्कल युनियन हा शब्द वापरतो. मी परत एकदा हे सगळं रिपीट सांगतो, लक्षात घ्या. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा काय आहे, आपण काय शिकतोय, रिजनल ट्रेडिंग अरेंजमेंट, प्रादेशिक व्यापार करारनामा शिकतोय. मग यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला मुक्त व्यापार क्षेत्र स्थापन करायचं आहे. तर त्यातला सगळ्यात पहिला टप्पा काय आहे, तो आहे मोस्ट फेवर्ड नेशन. म्हणजे WTO नुसार या गटामधील जे सर्व सदस्य राष्ट्र आहेत, या सर्व सदस्य राष्ट्रांनी एकमेकांना समानतेची वागणूक द्यायची, कोणत्याही प्रकारचा भेदभाव करायचा नाही. याला आपण मोस्ट फेवर्ड नेशन असा शब्द वापरतो. त्यानंतर पुढचा टप्पा आहे PTA. PTA म्हणजे काय, तर या ग्रुपमधल्या सदस्य राष्ट्रांनी एकमेकांसोबत व्यापार करताना एकमेकांना सवलत द्यायची ॲज कम्पेअर टू ग्रुपच्या बाहेरील सदस्य राष्ट्र. मग FTA मध्ये या ग्रुपमधील सदस्य राष्ट्रांनी एकमेकांसोबत व्यापार करताना टॅक्सेस 0 ठेवायचे किंवा कमीत कमी ठेवायचे किंवा खूप सर्व वस्तू अशा ठेवायच्या ज्यावर ते टॅक्सेस लावत नाहीत. याला म्हणायचं FTA म्हणजे फ्री ट्रेडिंग अरेंजमेंट. FTA मध्ये चूक होऊ शकते, त्यामुळे काय, कस्टम्स युनियन म्हणजे काय, या ग्रुपमधल्या सर्व सदस्य राष्ट्रांनी एकमेकांसोबत व्यापार करताना टॅक्सेस कमी ठेवायचे, मात्र ग्रुपच्या बाहेर व्यापार करत असताना मात्र त्या सर्वांनी एकत्रितपणे ठरवलेला जो टॅक्सेसचा रेट असेल, जो टॅक्सेसचा धोरण असेल, तो त्यांनी फॉलो करायचा. याला म्हणायचं कस्टम्स युनियन. मग कॉमन मार्केट, ज्या ठिकाणी लेबरचं आणि कॅपिटलचं मुक्त वावर असेल, फ्री फ्लो असेल, त्याला म्हणायचं कॉमन मार्केट. कॉमन मार्केटमध्ये पुढचा आहे मॉनिटरी युनियन. ज्या ग्रुपमधील सदस्य राष्ट्रांचं एक कॉमन करन्सी असते त्याला आपण मॉनिटरी युनियन असं म्हणतो. मॉनिटरी युनियनमध्ये नुकसान होऊ शकतो ना, आपण काय, इकॉनॉमिक युनियन म्हणजे कॉमन मॉनिटरी पॉलिसी असणं. कॉमन मॉनिटरी पॉलिसी असणं, जसं युरोपियन युनियनसाठी कोण आहे, युरोपियन सेंट्रल बँक आहे. सगळ्यात शेवटी फिस्कल युनियनमध्ये काय आहे, कॉमन फिस्कल पॉलिसी असणं. म्हणजे त्या सर्व सदस्य राष्ट्रांचं एकत्रितपणे कमाईचं आणि खर्चाचं एक सिंगल कॉमन धोरण असणं, याला म्हणायचं त्यांची फिस्कल युनियन. सध्या युरोपियन युनियन हे एक इकॉनॉमिक युनियन आहे, मात्र सध्या जगभरामध्ये कोणताही देश हा फिस्कल युनियन किंवा कोणत्याही देशांचा गट हा फिस्कल युनियन या नावाने ओळखला जात नाही. हे पक्क लक्षात ठेवा. राहील लक्षात. हे थोडं इंटरेस्टिंग आहे, मला अपेक्षा तुम्हाला हे कळलं असेल. तरी काही डाऊट असला तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. या ठिकाणी आपलं रिजनल ट्रेडिंग अरेंजमेंट, प्रादेशिक व्यापार करारनामा संपला आहे. याच्याशी निगडीत जे एक्झाम्पल्स असतील ते मी तुम्हाला हळूहळू शिकवणार आहे. थोडंसं आपलं स्लो झालं आहे, मात्र पर्पज हा आहे की तुमचे कन्फ्युजन क्लिअर करावं. एकदा स्पीड आली की आपले लेक्चर स्पीडनं जाते. तर आपण भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.